आता सध्या मी डेंटिस्टकडून आली आणि 2 दिवसानंतर मला अशी तिथे अपॉइंटमेंट मिळत आहे. तर आपलं काम सुरू आहे दाताचं. इकडचं तर ऑलमोस्ट झालेलंच आहे. आता फक्त कॅपचं माप द्यायला मला उद्या जायचं आहे आणि कॅप येणार आपली 4-5 दिवसात रेडी होत. आणि नंतर मग आता इथलं जे आहे हे सुरू आहे इकडच्या साईडचं. इकडच्या साईडला पेन भरपूर वाढलेला आहे. म्हणजे त्यांनी त्या दिवशी रूट कॅनल होत आहे ना इकडचं, म्हणून त्या दिवशी त्यांनी अॅनेस्थेशिया 2 दिले होते ह्याच्यामध्ये. आणि इतका गाल सुजला होता माझा, मला फिवर पण चढला होता. आता 2-3 दिवस झाले त्याच्यामुळे व्लॉग येत नाही आहे. तर मला माहितीच आहे तुम्ही ऍडजस्ट कराल आणि मला सपोर्ट पण कराल. आणि हो, माहीचा नवीन चष्मा आहे म्हणतो तो, नवीन गॉगल सारखाच दिसत आहे. चष्मा इतका सुंदर वाटत आहे तिच्यावर, तुम्ही सांगाल मला हे कमेंट करून. आणि इनी हरवला जो आधीचा चष्मा होता ना हिचा, तो आता आम्ही याला गेलो ना गोव्याला, तर तिकडनं आल्यानंतर दिसतच नाहीये तो. सामानामध्ये कुठे आहे काय आहे, आणि हिचं डोळ्याचा नंबर वाढलेला आहे ऑलरेडी, तर त्याच्यामुळे. आणि आता हा जो चष्मा आहे हा तिचं चेकअप 2-3 दिवसाआधी करायला गेले होते. चष्मा टाकला होता, आज चष्मा मिळाला. आता हे आले तर चष्मा घेऊन आले. आणि आता मग मी यांना म्हटलं की मला पण थोडंफार म्हणजे डोळ्याचं असं वाटत आहे, मला असं ब्लर थोडं. हेच बोलले की तू चेकअप करून ये. मी त्यांना म्हटलं की मला पण असं वाटते की नेहमी माझं असं मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर हे तर त्याचं काम असतं ना, लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर असं काम राहतं, एडिटिंग वगैरेचं येतं त्याचं, त्याच्यामुळे मला पण चष्म्याची गरज आहे म्हटलं. लांबचं त्या दिवशी मी मुन्नाचं गोव्याला मुन्नाचा चष्मा लावून बघितला तर त्याचा पण लांबचा आहे. तर मला त्याच्या चष्म्याने बरोबर दिसायला लागलं होतं. म्हणजे मला असं वाटते की लांबची माझी नजर थोडी झालेली आहे कमजोर. तर त्याच्यामुळे म्हटलं एकदा चेक करून येते. जिथे माहीचं केलेलं आहे ना तिथेच जाते आणि चेकअप करून येते. तर डेंटिस्टकडे गेली तर म्हटलं रोजच आता 1 दिवस आड झालेला आहे, तर म्हटलं काय तुमच्यासोबत शेअर करायचं. आणि तिथे मग मी पण कम्फर्टेबल राहत नाही नेहमी रोजचं ते करून करून मी पण कंटाळलेली आहे. चला आता जाऊन येते लवकर आणि मग भेटते तुमच्यासोबत तिकडनं आल्यानंतर वगैरे. चला इथे पोहोचले मी आय चेकअपसाठी आणि थोडा वेळ होता. एक पेशंट तेव्हाच गेलेला होता आतमध्ये, तर त्यांचं सुरू होतं म्हणून मग मला थांबावं लागलं थोडं. तर म्हटलं चला वेळ आहे माझ्याकडे आणि त्यांना विचारलं तर ते गॉगल्स होते ठेवलेले तिथे. तर म्हटलं चला हे ट्राय करून बघते, आवडला तर घेऊया. पण या सेम शेपचे माझ्याकडे सर्व शेपचे गॉगल्स होते म्हणून म्हटलं ट्राय करून बघितले. पण काही खूपच छोटे होते आणि काही खूपच जास्त मोठे होते. आणि अशा शेपचे माझ्याकडे एकच मला चांगलं वाटलं, त्या शेपचा गॉगल ऑलरेडी माझ्याकडे होता म्हणून मी काही घेतलं नाही. तसे छान आहेत आणि जास्त कॉस्टली पण नव्हते, म्हणजे 500-700 वगैरे. हा तर खूपच जास्त वेगळा वाटत होता, मोठा, आणि खूप जास्त शेप म्हणजे माझ्या फेस शेपला सूट पण नव्हता करत. जो मी पर्पल कलरचा घातला होता ना तो खूप छान वाटत होता, पण त्या शेपचा माझ्याकडे ऑलरेडी गॉगल होता त्याच्यामुळे घेतला नाही. डोळ्याचा तसा काही मला प्रॉब्लेम नाही आहे एवढा. म्हणजे आता मी चेकअपसाठी आलेली आहे तर ते फक्त याच्यासाठी की मला असं दिसत नाही म्हणून नाही आहे, फक्त थोडंसं ब्लर जसं वाटतं ना कधी कधी की असं डोळ्यासमोर असं हे येत आहे, धुकं दिसत आहे, तशा टाईपचं मला दिसत होतं. तर हा गॉगल मला आवडला होता. पण ह्या शेपचा ऑलरेडी माझ्याकडे ब्राऊन गॉगल आहे, दाखवेल तुम्हाला कधी, तर तुम्ही बघितला पण असेल माझ्याकडे. तर तोच पर्पल गॉगल होता तिथे ठेवलेला म्हणून घेतला नव्हता. आणि हो, काय म्हणत होते मी तुमच्यासोबत शेअर करत होते की मला थोडं असं ब्लर दिसत होतं म्हणून म्हटलं चला एकदा चेकअप तर करून यायची, म्हणजे मनातली भीती निघून जाते की नेमकं काय आहे. आणि लवकर चेकअप करण्याचं हे रिझन की म्हटलं जर असेलही चष्मा लागलेला, नंबर वगैरे असेलही, तर लवकर निघून जातो. आपण जर चष्मा रेग्युलर लावला ना तर लवकर निघून जातो, म्हणून म्हटलं चेकअप करून घ्यायचं. आणि मी मध्ये करतच राहते. आता जेव्हा मागच्या वेळेला जसं की मी फक्त तो ब्ल्यू लेन्सचा चष्मा लावला होता, त्यावेळेला सुद्धा मी चेकअप केलं होतं. मी डोळ्याचं समजा मला डोळ्याची खूप भीती वाटते, डोळ्याचं चेकअप मी नेहमी करत राहते. आता 3 वेळ झालेला आहे माझं याच्या आधीसुद्धा, पण डोळ्याचं टचवूड काही प्रॉब्लेम निघालेला नाही आहे. आणि आतासुद्धा मला काही प्रॉब्लेम निघाला नाही. आतासुद्धा चष्मा वगैरे काय लागला नाही. त्यांनी चेकअप वगैरे केलं, पूर्ण चेकअप केलं, डोळ्याचं दूरचं जवळचं बघितलं त्यांनी, पण असं काही चष्मा वगैरे त्यांना वाटला नाही की आहे म्हणून. तर ते म्हटले नंबर नाही आहे, थोडं वाटते मायनर असं, पण ते खूपच मायनर आहे, चष्मा लावायची गरज नाही आहे, ते ड्रॉपनीच होऊन जाईल. तर त्यांनी एक ड्रॉप लिहून दिला, तो मी घेतला आणि तो ड्रॉप आता मला नेहमी डोळ्यात टाकावं लागेल. त्यांनी जी लेअर असते ना, ती जी चढलेली असते म्हणजे एक्स्ट्राची, ती लेअर डोळ्याच्या वरची पापडी ती निघून जाणार आणि आपले डोळे क्लिअर होतील. तर त्याच्यामुळे त्यांनी तो दिला मला.
एकदा मी इथे तो ब्ल्यू लेन्सचा चष्मा घ्यायला गेली होती ना, तर त्यावेळेला एक वेळ चेकअप केलं होतं, ते पण फ्रीच होतं. आणि नंतर मग दिल्लीला गेली होती, तर दिल्लीला मी मग जेव्हा लेन्स घ्यायला गेली होती ना, तर त्या लेन्स घेतल्या होत्या मी 1 मंथच्या. त्या 1-2 लेन्स घेतल्या होत्या, त्याच्यामुळे तिथे पण माझं चेकअप फ्रीज झालं होतं. पण आता याच्या मला 300 रुपये द्यावं लागले. यांची फीज आहे 300 रुपये. तर हे चेकअप माझं फ्री नाही झालं, नाहीतर आधीचं चेकअप फ्रीज झालं होतं. आणि तुम्हाला जर फ्री असो किंवा मग कॉस्ट असो, मला असं वाटते की आपल्या कोणत्याही ऑर्गन्सची चेकअप व्हायला पाहिजे. आपल्याला कळायला पाहिजे वेळेवर की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. काहीही थोडंसुद्धा काही झालं ना, तर लगेच आपण चेकअप करायला पाहिजे जास्त होण्याच्या आधी. जसं मी आता दाताचं जास्त होऊ दिलं ना, तर त्याच्यामुळे आता मला अनुभव चांगला येत आहे की दाताचं जितकं जास्त होऊ दिलं तितका मला जास्त त्रास होत आहे आणि तितकेच पैसेसुद्धा जास्त लागत आहे. तसंच आपण जर मी वेळेवर काळजी केली असती, म्हणजे फक्त साफसफाई करून घेतली असती दाताची, किंवा मग कीड नसती लागू दिली, किंवा सिमेंट वगैरे भरून आणलं असतं, आधीच काळजी घेतली असती, तर एवढा मला त्राससुद्धा नसता झाला आता आणि एवढे मला पैसेसुद्धा नसते लागले. हे पैसे जाणं किंवा त्रास होणं हा दुर्लक्ष करण्याचा परिणाम मला भोगावा लागत आहे. तर हेच मी तुम्हाला सांगेल की काहीही त्रास होत असो, लवकर तुम्ही दाखवून द्या डॉक्टरला. म्हणजे काय म्हणतात त्याला, डॉक्टरच्या हाताने झालेलं बरं राहते जे पण आहे ते. तर बस आता इथे माझं चेकअप झालेलं आहे. ड्रॉप घेते, नंतर निघते. तर निघाल्यानंतर मग माहीला काहीतरी खायची इच्छा झाली होती, म्हणजे थंड प्यायची इच्छा झाली होती. मी बोलली की आपण उसाचा रस घेऊ. तर तिला आणि मला जास्त आईस्क्रीम लस्सी आवडते. तर म्हटलं चला आईस्क्रीम लस्सी घेऊ. ती बोलली आईस्क्रीम लस्सी घेऊ. तर मग आईस्क्रीम लस्सी प्यायला आलो. आणि ऊन खूप तापत आहे. तुमच्याकडे सुद्धा तापत आहे का मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये. ऊन असं वाटत आहे की चला आता लागला उन्हाळा, पण उन्हाळा सुरूच झालेलाच आहे आणि दुपारचं निघायची इच्छा नाही होत. पण म्हटलं चला आज निघूया, कारणच तसं होतं. मी तिकडनं येईपर्यंत यांनी माझ्यासाठी पपईसुद्धा कापून ठेवली. मी हॉस्पिटलमधून आली ना, त्यावेळेला पपई घेऊन आली होती. तर कारण आता चावल्याने जात आहे ना आजच्याने, तर चावायला नाही सांगितलेलं आहे, जास्त असं कडक वगैरे असं जास्त चावायला सांगितलेलं नाही. तर म्हटलं चला फ्रूट्स घेऊन जाते खायला म्हणून. तेव्हा खायला आता मी खिचडी लावते, म्हणजे मी सुद्धा खाऊ शकणार आणि सर्वजण. स्वयंपाक तर केलेलाच नाही. म्हटलं मी त्यांचं ना एका पेशंटचं लवकर झालं होतं म्हणून त्यांनी मला लवकर कॉल करून बोलवलं होतं. मग लगेच निघून गेली. मग स्वयंपाक करायला वेळच नाही मिळाला. आता स्वयंपाक करते. स्वयंपाक म्हणजे भाजी आहे, फक्त खिचडी लावते. पपई बिलकुल गोड नाहीये. खूप लेट झालं होतं घरी यायला आणि भूक इतकी जोरात लागली होती की मला कंट्रोलसुद्धा नव्हतं होत. म्हणून मी लगेच ते जे यांनी पपई वगैरे कापली होती ती खायला सुरुवात केली आणि इकडे खिचडी लावायला सुरुवात केली. कारण काय झालं की पोळ्या वगैरे करत बसली असते ना, तसंही मला तर पोळी भाजी जेवताच नसतं आलं, कारण तेव्हाच ते सिमेंट भरून आली होती मी आणि इतक्या वेळ माझ्याच्याने कंट्रोलसुद्धा होत नव्हतं. तर म्हणून मग खिचडीच लगेच बनवण्याचा ऑप्शन मिळाला. म्हटलं चला तेच बनवून घेते. आणि हे सुद्धा बोलले की खिचडी आम्ही खाऊन घेऊ, म्हणून मग बनवून टाकली खिचडी. भरीत होतं सकाळचं, भरीत खिचडी आणि पापड मस्त, आणि त्याच्यासोबत जिरा मोहरीचं आणि मिरचीचं तेल मस्त. तर हे सर्व कॉम्बिनेशन खूप छान लागते. भरीत तर हे ऑप्शनल आहे, पण ह्या सर्व बाकीच्या ज्या गोष्टी आहे पापड वगैरे हे ते खूप छान लागते. तुम्हाला आवडते की नाही सांगाल मला कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि मी तर बनवते, म्हणजे संध्याकाळचं जर मला कंटाळा आला ना, संध्याकाळचं सुद्धा बनवते मी. आणि हो, मला खिचडीसोबत आणखी एक कॉम्बिनेशन आवडते, ते म्हणजे कढी. खिचडी आणि कढी ते पण खूप छान लागते. आणि कढीमध्ये पकोडे वगैरे ते पण छान लागतात. तर हे तर म्हणजे मारवाड्यांचं हे आहे, एक डिशच आहे ती खिचडी कढी पकोडा वगैरे. पण मी बनवते, मला आवडते ते सर्व. आणि हो, किती दिवस झाले तुमच्यासोबत रुटीन ब्लॉग शेअरच केले नाहीत, तर रुटीन ब्लॉग लवकरच शेअर होणार आहे तुमच्यासोबत. म्हणजे सकाळी उठून मस्त छानपैकी सकाळचं रुटीन किंवा मग संध्याकाळचं रुटीन, संध्याकाळी मी काय करते ते सर्व तुमच्यासोबत शेअर करायचं राहते. पण काय करू, हे दिवसभर काम सुरू राहते, दिवसभर आवाज मधून जेव्हा आवाज थांबला तेव्हा मी शूट करते आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही ॲडजस्ट करत आहात, तुम्ही मला समजून घेत आहात, हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण चला, माझे सबस्क्रायबर्स तसे आहेत, माझे व्ह्यूवर्स तसे आहेत आणि समजून घेतात माझ्या कामालासुद्धा आणि घरचं पण सिच्युएशन समजून घेतात. आणि हो, मी थोड्या वेळ आधी ती म्हणजे हॉस्पिटलला जायच्या आधी चंपी केली होती. म्हटलं केस वगैरे धुते
तर एवढा वेळच मिळाला आणि त्यांचा कॉल आला आणि कॉल आल्यानंतर मग मला लगेच पळावं लागलं. जशीच पोनी बांधून घेतली आणि चिपकू चिपकू दिसत असतील केस तुम्हाला, तर त्याच्यामुळे लगेच आंघोळ केली, अशीच पोनी बांधून घेतली आणि निघाली जायला हे. आणि हो, जास्त काम आपलं राहिलेलं नाही आहे. थोड्या वेळाने दाखवते मी तुम्हाला काय काय होणार म्हणजे सुरू आहे ते. बेडरूमचं थोडंच काम राहिलेलं आहे, म्हणजे फिनिशिंगचंच काम बाकी आहे. बस ते काम झालं की मग आपण लवकरच क्लिनिंगला सुरुवात करू. आणि डीप क्लिनिंगचं नाव घेताच मला थोडं असं भीती वाटत आहे की कारण आता एवढी मोठी डीप क्लिनिंग करावी लागणार आहे, ती पण दिवाळीसारखी. तर थोडी भीती तर वाटत आहे, पण म्हटलं जाऊ द्या ना, हळूहळू करते. पण हे बोलले की मी तुला मदत करू लागणार, तू टेन्शन घेऊ नको. माझं नेहमी तर तेच सुरू आहे, का हो आता मला कसं करणार मी, का हो आता माझं काय होणार, मी कशी करून घेणार एवढं मोठं, कारण कपडेसुद्धा भरपूर लावायचे आहे कपाटात. आणि नंतर मग एकटीलाच सर्व करायचं म्हटल्यानंतर तर हे बोलले आपण हळूहळू करू, मी करू लागणार तुला. म्हणून मग म्हणजे वरची क्लिनिंग वगैरे ते मला करून देतील, खालचं मी करेल असं म्हणून, जसं आम्ही दिवाळीच्या वेळेला मिळून केलं होतं तसंच. तर मुलं तर काही हातात सापडत नाही, म्हणजे मुलांचे पेपर हे ते मध्ये येतच राहतात आणि त्यांचं पण वर्क खूप कंप्लीट व्हायचं राहते घरी. दोघंही घरी आल्यानंतर तर पहिल्यांदा थकूनच जातात, मग ते झोपतात थोडा वेळ. नंतर मग अद्विकची ट्युशन राहते, माहीचं वर्क राहते कंप्लीट करायचं, ते वर्क करते. नंतर तिचा अभ्यास वेगळा राहतो, लर्न करायचं राहते भरपूर काही, तर ते सर्व. मग अद्विक ट्युशनवरून आल्यानंतर होमवर्क करतो, तर त्या सर्व गोष्टी राहतात. तर मुलांचं काही टेन्शनच, म्हणजे मुलांना तर काही आपण म्हणू शकत नाही की तुम्ही हे करा की ते करा म्हणून. बस आता माझं खिचडी वगैरे लावून झालेली आहे. आणि हो, खिचडी मी कशी लावते ते तुम्हाला दिसलंच असेल. काय फक्त तांदूळ डाळ धुवून टाकले आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं, नंतर मग त्याच्यामध्ये तूप घातलं, हळद घातली, मीठ घातलं आणि नंतर कुकर बंद करून दिला. तुम्ही तेलसुद्धा घालू शकता, तूप नाही घालायचं असेल तर. तूप आणि तेलाने काय होते की टेस्ट पण वाढते आणि थोडी मोकळी होते. आणि यांना अशी चिकट खिचडी आवडत नाही जास्त, तर अशी थोडी मोकळी आवडते, म्हणून मग मी मोकळी बनवते. प्रत्येकाच्या घरचं वेगळं असते, कोणाकोणाला खूप पातळ अशी खिचडी आवडते, मला पण आवडते पातळ खिचडी, पण यांना मोकळी आवडते ना, तर म्हणून मग मोकळी बनवावी लागते. तर असं. आणि किचन वगैरे तर क्लीन असतंच राहतच, पण थोडी पण म्हटलं चला एक कापड मारून घेते, किचन क्लीन करून घेते. आणि इथे डोअर्स लागणं आता सुरू आहेत. त्यांनी ते टीपट्टीची डिझाईन मी सांगितली होती लास्टला त्यांना, तर ती टीपट्टीची डिझाईन डोअर्सवर बनवून दिली, त्या दोन्हीही आपल्या वॉर्डरोबच्या. तर ती नंतर तुम्हाला बघायला मिळणारच आहे याच्या पॉलिथिन निघाल्यानंतर, कारण ना POPला थोडंफार आता जसं की त्याच्यामध्ये छिद्र केले होते, वाढवले होते आपण, जे लाईट्स वाढवले ना, तर ते छिद्र वाढवले होते. तर त्याच्यामुळे ते POPचे जे हे आहेत ते थोडे खचके लागलेले आहेत त्याला, तर त्यालासुद्धा कलरिंग करायचं आहे. तर ते कलरिंग होईल ना, म्हणून मग ते पॉलिथिन तशीच राहू दिलेली आहे. अशी डिझाईन झालेली आहे आपली ड्रेसिंग टेबलची पूर्ण डिझाईन तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी एक्सायटेड होते आणि तुम्हीसुद्धा बघण्यासाठी एक्सायटेड असालच. तर म्हटलं चला आता ड्रेसिंग टेबल पूर्ण झालेलं आहे, फक्त आता मिरर लागणार आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करून देते की असं झालेलं आहे आणि हे सर्व आपलं काम झालेलं आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये बहुतेक तुम्हाला यापेक्षा जास्त काम झालेलं बघायला मिळेल. मिरर वगैरे तोपर्यंत लागून जातील ड्रेसिंग टेबलचे, आणि ड्रेसिंग टेबल तर कंप्लीट होऊन जाणार तोपर्यंत, कारण मिरर वगैरे आलेले आहेत ते सर्व लागून जाणार. आणखी काही गोष्टींची ऑर्डर दिलेली होती, तर त्या गोष्टी मिळायच्या आहेत, म्हणून थोडंफार काम लेट सुरू आहे. पण या 2-3 दिवसात तर कंप्लीट होऊनच जाईल आपलं बेडरूमचं काम. आणि लवकरच तुमच्यासोबत बेडरूम टूर शेअर करेल मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे बेडरूमचं सर्व सामान लावायसाठी आणि सर्व काही करायसाठी, कारण इतके दिवस झाले ना ते मेस तसाच पडलेला आहे. वरसुद्धा इतका मेस आहे की मी तुम्हाला दाखवूसुद्धा शकत नाही आहे ते. असो, लवकरच क्लीन होईल सर्व. आणि हो, खिचडी बनेपर्यंत म्हटलं चला ही यांनी पपई कापून ठेवली होती, तोपर्यंत ती खाते आणि अद्विकला सुद्धा खाऊ घालते. बघू लागली ना? अच्छा. आता हे लावून देतो. आता गॅपच आली सारखी गॅप मॅडम. आता अजून याच्यावर पट्टी चढली का एकदम बरं कमी होऊन जाते. आता याच्यामध्ये प्रोफाईल सांगितली आहे, अजून गॅप कमी झाली ते. ठीक आहे ना, लावून द्या आता. कपाटाचे दार लागले आपले. पॉलिथिन आता नंतर निघणार लास्ट मध्ये, नाही? पेंटर सांगितलं का त्यांनी? अच्छा. पट्टी लावून दे. माझ्या नजरमध्ये आता फक्त ते काच लागले की माहित पडेल मला. बाकी आता माझ्या नजरमध्ये हेच. आता तुम्ही फिनिशिंग करा, मग मी सांगतेच की हे बबल्स वगैरे राहिलेले आहेत ना.
तर मशीन आहे का तुमच्याकडे त्याची? आज म्हणजे मेजर काम करून देतो. अच्छा, ही मशीन आहे का तुमच्याकडे, प्रेसिंग मशीन? होते आता हा इथून असं जर पाहिला का नाही, याचा एक बबल लागलेला आहे. हा इथं बोटच दिसते तुला. त्या दिवशी माहिती आपला नाही दाबला बबल, हे इथे आहे. हा तिथं आहे, तो नाही दाबला. हा पूर्ण आहे, पूर्ण वर आहे बाबा. तोला नाही दाबला, तो दाबून देता. इथं हातालाच दाबलेला आहे. अच्छा घासू घासू. अच्छा अच्छा. आता उद्या हे 2-3 बंद खाली झाले आणि याची प्रोसिजर चालू करी घासा लागेल. पण घासा लागेल ते होईल का पण नेहमीसाठी की नंतर निघणार? हा तेच म्हटलं, हिट द्या लागेल. थोडी हिट देऊन ठीक आहे. याचं करून ह्या टाकून देऊ आपण. हा कसा राहील, सेल्फ बटन वर फिट राहील मॅडम. 4 कोपऱ्यावर 4 सेल्फ बटन लागेल आपल्याला. सेल्फ बटन म्हणजे त्या माहित आहे ना, त्या माहित आहे. त्याच्यावर फिट लागेल. ठीक आहे. कारण का मागा आपण क्लाउड नाही दिला सिलिकॉन चिपकावसाठी. अच्छा, खाली 2 वर. ठीक आहे ना, चालतं. थँक गॉड डोळ्याचं काहीच निघालं नाही, म्हणजे आपलं डोळे व्यवस्थित आहे. फक्त आता ड्रॉप वगैरे टाकून ते सर्व आता जे पण आता समजा पापडी वगैरे वर चढली असेल किंवा काय, त्याच्यामुळे मला असं वाटत आहे, असं जाणवत आहे मला थोडंफार की ब्लर म्हणून. तर ती सर्व पापडी वगैरे निघून गेली त्या ड्रॉपनी की मग आपल्याला आणखी क्लिअर दिसायला लागेल. म्हणजे माझं ते टेन्शन दूर झालं. नाही तर मी विचार केला, म्हणजे आतापर्यंत माझे डोळे चांगले होते आणि आताच एकदम कसं काय झालं. ॲक्च्युली मी जो चष्मा असतो ना, जो मला कॉम्प्युटरवर वगैरे वर्क करण्यासाठी, म्हणजे ते ब्ल्यू लेन्सवाला ना माही, तो चष्मा मी 2-3 वेळ बनवून आणला. 2-3 वेळ अद्विकने तोडला तो. त्याच्यामुळे आता काही मी परत बनवून नाही आणला. म्हणजे हात लावतो, काय माहिती की फ्रेम काय होते आणि फ्रेम तोडून टाकतो. तर असं करून 3 वेळ तर झालाय त्याचं ते. तर आता बनवून काय आणायचं नाही म्हटलं. आता काही दिवसानंतर हे सर्व व्यवस्थित झालं की मग बघू त्या चष्म्याचं काहीतरी. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला तर मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय. माही, अद्विक ये इकडे एंड करायला आहे ना, ये लवकर. बाय बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.